न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची दौंड इथल्या माथाडी कामगारांच्या प्रश्नासंबंधी न्यूज 18 लोकमतनं स्टिंग ऑपरेशन दाखवलं होतं। याचे पडसाद आता विधान परिषदेमध्ये पाहायला मिळाले। आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारत काय कारवाई करणार असा सवाल विचारलाय। दौंड इथल्या रेल्वे माल धक्क्यात बेकायदेशीर कामं सुरू होती। या ठिकाणी माथाडी कामगारांच्या जागी परराज्यातील कामगार काम करत होते। याबाबत पुणे माथाडी कामगार मंडळ अनभिज्ञ होतं। मात्र आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आमदार डावखरेंनी याबाबत सवाल उपस्थित केलेत। 19 तारखेला न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातली रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांच्या नावाने होणारा भ्रष्टाचाराचा प्रश्न हा राज्यासमोर आणला। दौंड रेल्वे माल धक्क्यावर नोंदणी नसलेल्या परराज्यातील कामगारांना माल वाहतुकीचे काम हे त्यांच्या माध्यमाने केलं जातं। याचं स्टिंग ऑपरेशनही झालं। यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टर परराज्यातील मजुरांकडून कमी मजुरीमध्ये हे काम करून घेत आहेत। माथाडी कामगार मंडळाकडून हे काम करणे अपेक्षित असताना परराज्यातील नोंदणी नसलेल्या मजुरांकडून सर्रासपणे काम करून घेतले जात आहे। यामुळे माथाडी कामगार मंडळातील नोंदी असलेल्या माथाडी कामगारांवर अन्याय होत असून माथाडी कामगारांची अनेक प्रश्न ही प्रलंबित राहत आहेत।